गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण लेक्चर नंबर 16 ला सुरुवात करतोय, ज्याच्यामध्ये आपण 2.6 नंबरच्या प्रॅक्टिस सेट मधले वर्ड्स प्रॉब्लेम पाहणार आहे. वर्ड प्रॉब्लेम पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक्झाम्पल एकदम शांततेत ऐकायचं आणि नंतरच ते सोडवायला आपण सुरुवात करायची. सो लुक ऑन द बोर्ड. द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट. The product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Then find her present age. Ago म्हणजे पूर्वी. इमॅजिन करा, मी आज 25 वर्षाचा आहे. मग 2 वर्षापूर्वी माझं वय किती होतं रे? 23. कसं केलं तुम्ही? 25 मधनं 2 मायनस करता. आणि मी प्रश्न विचारला, अजून 3 वर्षांनी मी किती वर्षाचा होईल? तर तुम्ही म्हणणार 28. कारण 25 मध्ये 3 तुम्ही ऍड करणार. याचाच अर्थ ऍगो म्हणलं की मायनस करायचं, पूर्वी असतं ना ते. आणि हेन्स म्हणलं की नंतर म्हणलं की काय करायचं? प्लस. एवढं तर सगळ्यांना कळतं. मग आता आपण प्रगतीचं एज काढूया. आन्सरला सुरुवात कशी करायची बघा. लेट जे त्यांनी काढायला लावलंय तेच लिहायचं. प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू x इयर्स. प्रगतीचे आजचे वय x वर्षे मानू. ठीक आहे. 2 years ago 2 वर्षापूर्वी एज ऑफ प्रगतीचे वय. बोला, पूर्वी म्हणजे काय करायचं? x मायनस 2 असं लिहायचं. 2 वर्ष कमी केली x मधून, बरोबर. पुढे 3 years hence 3 years hence एज ऑफ प्रगती. 3 वर्षांनंतर प्रगतीचं वय. बोला, आज किती वय? x. 3 वर्षांनंतर म्हणजे 3 वाढणार. x प्लस 3 इयर्स. ओके. आता ते काय म्हणतात? या दोघांचा गुणाकार म्हणजेच प्रोडक्ट 84 दिलाय. म्हणून आपण इथे लिहायचं फ्रॉम गिवन कंडिशन पहिले एज होतं x मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3 वर्षानंतर किती भरलं? बोला, x प्लस 3. या दोघांचंही मल्टिप्लिकेशन त्यांनी 84 दिलंय. बस. सांगा हे मल्टिप्लिकेशन कसं करतात? यातला एक ब्रॅकेट फोडायचा, म्हणून यातून आपण हा ब्रॅकेट फोडूया. यातून बाहेर काय आलं? x लिहिलं. त्याने पलीकडच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. x प्लस 3 केलं. इथे शिल्लक जो राहिलाय तो बाहेर घ्या, मायनस 2. त्याने परत पलीकडच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. x प्लस 3 इज इक्वल टू 84. ओके. आता x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. बोला, x इंटू x एक्स स्क्वेअर, 3 इंटू x 3x, 2 इंटू x 2x, 2 3 जा 6. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर आतलं साइन पण चेंज होतं. काय होईल? मायनस इज इक्वल टू 84. टू बी कंटिन्यू. एक्स स्क्वेअर. बोला, 3 मधून 2x गेला, राहिला काय? फक्त x राहिला. हा प्लस 84 अलीकडे घेऊन यायचा, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कोणताही नंबर पलीकडे ठेवत नाही. म्हणजेच बोला, -6 मायनस 84 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस x मायनस 90 इज इक्वल टू 0. मायनस मायनस असेल तर त्याची ऍडिशन करतात. या प्रत्येक स्टेप लिहिताना तुम्ही एक ओळ सोडत जायचं. टू बी कंटिन्यू. फॅक्टरायझेशन ने गणित सोडवा. मल्टिप्लिकेशन 90 आलं पाहिजे, डिफरन्स फक्त 1 चा असला पाहिजे. 10 9 जा 90, 10 9 90. आणि साइन चेक करा. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये प्लस मायनस असेल तर काय शिल्लक राहतं? प्लस मायनसच. आलेले फॅक्टर या मधल्या बद्दल लिहा, म्हणजे गणित असं झालं. जरा पटपट बोला. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. 2 2 चं परत ग्रुपिंग केलं. x कॉमन, x प्लस 10. इकडे 9 कॉमन येईल, कारण 9 10 जा 90 येतं. हाच ब्रॅकेट पलीकडे x प्लस 10 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट बघा कसे आले? सेम. x प्लस 10 तसंच लिहिलं. इन अनदर ब्रॅकेट x minus 9 is equal to 0. Separate the bracket. X plus 10 is equal to 0. It means that x is equal to plus 10 चा पलीकडे गेल्यावर minus 10.
आणि x मायनस 9 इज इक्वल टू 0 चा पलीकडे गेल्यावर प्लस 9. बरोबर आहे ना? आता मला सांगा एज म्हणजे वय, वय हे कधी निगेटिव्ह असतं का? नाही. म्हणून इथं एज कॅनॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर दिस व्हॅल्यू इज अनएक्सेप्टेबल. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर? x इज इक्वल टू 9 मीन्स एज ऑफ प्रगती, प्रगतीचं आजचं वय ज्याला आम्ही x मानलं होतं त्याचं उत्तर 9 आलं. म्हणजे प्रगती आज 9 वर्षाची आहे. हेच एक्झाम्पल आता आपण मराठीमधून पाहूया. काही ठराविक शब्द बदल होतात, गणित आहे असं राहतं. शब्द बदल बघा. प्रगतीचे आजचे वय, बरोबर x वर्षे मानू 2 वर्षांपूर्वी प्रगतीचे वय. बोला 2 वर्षापूर्वी काय होणार? 2 ने कमी होणार, x वजा 2 वर्षे आणि 3 वर्षांनंतर प्रगतीचे वय. x प्लस 3 वर्षे. बस एवढीच वाक्य फक्त बदलली. पुढं फ्रॉम गिवन कंडिशनला आपण लिहायचं असतं दिलेल्या अटीनुसार. बस दोन्ही वयांचा गुणाकार 84, खाली गणित आहे असं सोडवलं. शेवट फक्त इथं अनएक्सेप्टेबल ऐवजी तुम्ही लिहायचं असतं ही किंमत काय आहे, अग्राह्य. आणि खाली पूर्ण वाक्यात काय लिहायचं बोला? प्रगतीचे वय x बरोबर 9 वर्षे. गणित संपलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? व्यवस्थितपणे पहिल्यांदा प्रश्न लिहा आणि प्रश्नाच्या खाली न बघता उत्तर ट्राय करा. या प्रत्येक स्टेपला एक एक ओळ सोडत चला. लिहून घ्या. इथून पुढे अनेक गणितांमध्ये तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचे एक्झाम्पल येतात. त्याच्यामध्ये व्हरायटी बरीच येते. तर कॉन्झिक्युटिव्ह नंबरचे एक्झाम्पल आल्यानंतर ते कशा पद्धतीने कन्सिडर करावे त्याच्यावर थोडासा फोकस टाकूया. जसं की समजा तुम्हाला आलं 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, म्हणजेच 2 क्रमागत नैसर्गिक संख्या असा जर शब्द गणितात आला तर तुम्हाला माहिती आहे कोणत्याही 2 संख्या क्रमाने असणार आहे. मग 2 3 असेल, 4 5 असेल, 10 11 असेल. प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा असतो रे बाळांनो? 1 चा असतो. बरोबर आहे. याचाच अर्थ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर मानताना x आणि दुसरा काय मानायचा? 1 ने मोठा म्हणजे x प्लस 1. बरोबर आहे. काही वेळा याच्यात थोडासा बदल होतो. 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन और ऑड नॅचरल नंबर्स. इव्हन किंवा ऑड नंबर येतात. म्हणजे मराठीमध्ये 2 क्रमागत सम किंवा विषम नैसर्गिक संख्या. मग तुम्हालाही माहिती आहे हे बघा 2 4 6 8 हे सगळे कसले नंबर असतात? इव्हन नंबर असतात, समसंख्या. आणि 1 3 5 7 हे सुद्धा सगळे कसले नंबर आहेत? ऑड नंबर म्हणजे विषम संख्या आहेत. काहीही असो, कोणत्याही 2 शेजारच्या नंबर मधला डिफरन्स चेक करा तुम्ही. कितीचा डिफरन्स आहे रे बाळांनो? 2 चा. याचा अर्थ नंबर इव्हन असो किंवा ऑड असो, ते जर सलग येणारे नंबर असतील तर त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स हा 2 चा असतो. म्हणजेच बोला एक आहे x आणि दुसरा आहे बोला x प्लस 2. मग ते इव्हन असो किंवा ऑड असो. यानंतर अनेकदा 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स विचारले जातात. तीन क्रमागत नैसर्गिक संख्या. नेहमी लक्षात ठेवा, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात असं येत असेल एक संख्या x, दुसरी x प्लस 1 आणि तिसरी x प्लस 2 असंही चालतं. पण अनेकदा गणित असं कन्सिडर करून सुटत नाही. मग अशा वेळी आपण एक आयडिया वापरायची. मी तुम्हाला सांगतो कशी वापरायची ती.
हे 3 नंबर समजा मी घेतले, कॉन्झिक्युटिव्ह आहेत ना, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणारे आहेत ना. आता यातल्या मधल्या संख्येला आपण x कन्सिडर करू. केलं. अलीकडची संख्या कितीने कमी आहे? 1 ने कमी आहे, म्हणजे 4 मधून जर 1 घालवला तर 3 येईल. आणि पलीकडची संख्या 1 ने मोठी आहे, म्हणजे x + 1 येईल. याचाच अर्थ 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आले की तुम्ही x - 1, x आणि x + 1 अशा पद्धतीने कन्सिडर करायचे. लक्षात येते? फोर्थ वन, 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं एक्झाम्पल शक्यतो एक्झामला येत नाही, तरी पण आपण लिहून ठेवूया. 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, 4 क्रमागत संख्या ज्यावेळी बोर्ड एक्झामला 2016 साली 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरचं एक्झाम्पल आलं, त्यावेळी बऱ्याच मुलांनी तिथे गफलत केली. 4 नंबर मात्र असेच मानायचे, x, x + 1, x + 2, x + 3. लक्षात राहू द्या. आणि लास्ट वन 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. हे येतं एक्झाम्पल, पेपरला पण येतं. 5 क्रमागत नैसर्गिक संख्या. मग आता 5 नंबर तुम्हाला कन्सिडर करायचे ना, ते 3 सारखेच करा. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, समजा इथं 2 वाढवला असता आणि त्याचं 6 घेतला असता, तर 4 पेक्षा हा नंबर कितीने कमी आहे? 2 ने. आणि हा कितीने जास्त आहे बघा? 4 पेक्षा 2 ने. बघा 5 नंबरची लाईन तयार झाली का? ही पाठ नाही करायची, पाठ न करता कशी लक्षात ठेवायची बघा. मध्ये लिहायचा x अलीकडे x - 1, x - 2 पलीकडे x + 1, x + 2 अँड सो ऑन. आणि अशा पद्धतीने 2 हे इवन ऑड, हे 3 नंबर, हे 4 नंबर, हे 5 नंबर. लक्षात येतंय? हे व्यवस्थित लिहा, मध्ये मध्ये एक एक ओळ सोडा आणि याला चौकोन करा, कारण याच्यावरच आधारित आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. सेकंड एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करूया. इथं काय म्हणलेलं आहे नीट बघा. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर. मी आत्ताच लिहून दिले होते, म्हणून उत्तराला सुरुवात अशी करायची. 2 कॉन्झिक्युटिव्ह, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणारे इवन नॅचरल नंबर्स, इवन नॅचरल नंबर्स आर. एका नंबरला आपण x मानणार आणि दुसरा इव्हन असल्यामुळे 2 ने मोठा असतो, म्हणून x + 2 झाला. यालाच आपण कसं लिहिणार सांगा? 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या x आणि x + 2. पुढे बाय गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार ते काय म्हणतात बघा, जे 2 नंबर तुम्हाला दिसत आहेत ना, यांचा स्क्वेअर करून त्याची सम करा, वर्ग करून बेरीज करा. म्हणजेच पहिल्यांदा x चा वर्ग करा, नंतर शेजारचा x + 2 चा पण वर्ग करा आणि यांच्या वर्गांची बेरीज समोर मांडा 244. बरोबर आहे? पुढे चला. आता मला सांगा, तुम्हाला मी जास्त खोलात जाणार नाही, या ब्रॅकेटचा स्क्वेअर करता येतो का? आणि नसेल येत तर मी 2 मिनिटात दाखवतो. आता इथे फॉर्म्युला वगैरे लिहिण्यात वेळ घालवू नका तुम्ही. तुम्हालाही माहिती आहे कोणता फॉर्म्युला असतो, सांगा बरं कोणता असतो? a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². पण तुम्ही एवढी मोठी स्टेप करत गेला तर विनाकारण तुमचा वेळ जातो एक्झाम मध्ये. मग अशा वेळी काय करायचं? सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा पहिल्या नंबरचा स्क्वेअर करा. म्हणजे कुणाचा? x चा स्क्वेअर केला.
नंतर दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर करा, म्हणजे कुणाचा बोला 2 चा स्क्वेअर केला, किती आला 4. आता मध्ये काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 into x, 2x ची दुप्पट करा, कारण इथं 2 असतो. 2x ची दुप्पट किती आली बाळा 4x. संपलं. मी ब्ल्यू कलर मध्ये जे काय लिहिलंय ते ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे, म्हणजे हा ब्रॅकेट मी एक्सपांड केला हा फॉर्म्युला वापरून. झटक्यात उत्तर आलं. टू बी कंटिन्यू. बोला एक्स स्क्वेअरचं काय उत्तर येतं, 2x² प्लस 4x प्लस 4. हा प्लस आहे, अलीकडे आल्यावर तो नंबर मायनस होणार. -244 इज इक्वल टू 0. टू बी कंटिन्यू. बोला पुढे काय होणार सांगा. इथं 2x² प्लस 4x मायनस 240 इज इक्वल टू 0. दोघांची वजाबाकी 240 आली. सगळ्यांमध्ये एक नंबर कॉमन दिसतोय, कोणता रे बाळांनो बोला पटकन 2. म्हणून संपूर्ण गणिताला मी 2 ने डिवाइड करतो, 2 ने भागू. लिहिलं. मग सांगा 2 ने डिवाइड केल्यावर काय होणार. पुढे बोला x² प्लस 2x बरोबर आहे का बघा. इथं 2 ने डिवाइड केलं 2 गेला, 2 2 जा 4. आता इथे 2 पण 2 ने डिवाइड करा बरं. 2 ने भाग लावा. बे 1 बे, बे 2 4, बे 0 0. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 120 आलं इज इक्वल टू 0. सर 2 ने डिवाइड का करायचं, याच्यामुळे गणित आता सोडवायला सोपं जातं. सांगा मला कुणाचे फॅक्टर शोधायचे पाठीमागच्या 120 चे. मल्टिप्लिकेशन 120 आलं पाहिजे आणि डिफरन्स मात्र फक्त 2 चा आला पाहिजे. 12 10 जा झालं. प्लस मायनस मध्ये इथं प्लस मायनसच येतं. आलेले फॅक्टर मधल्या बद्दल लिहायचे, म्हणजे बोला गणित कसं होईल. पटपट बोला. x² प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. 2 2 चं ग्रुपिंग केलं. ओके कंटिन्यू. कॉमन घ्या x. आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण फॅक्टरायझेशन मेथडवर 3 लेक्चर घेतली, टाइप 1, टाइप 2, टाइप 3. ती कुठे उपयोगी येतात, तर ती या वर्ड प्रॉब्लेम मध्ये उपयोगी येतात. तिकडे फॅक्टरायझेशन आलं तरच इथे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित समजतात. कॉमन घ्या x, ब्रॅकेट मध्ये x प्लस 12 मायनस 10 कॉमन. हाच ब्रॅकेट पलीकडे x प्लस 12 इज इक्वल टू 0. x plus 12 as it is लिहिला. in another bracket x minus 10 is equal to 0. separating the bracket x plus 12 is equal to 0, x minus 10 is equal to 0. so x is equal to minus 12, x is equal to 10. नॅचरल नंबर कधीही निगेटिव्ह नसतात, म्हणून इथं अनएक्सेप्टेबल आलं. नॅचरल नंबर कितीने चालू होतात, 1 ने चालू होतात ना. 1 2 3 4 5 they cannot be negative. so this value is unacceptable, means अग्राह्य. So what is your final answer? X is equal to 10, but you have to find out both the numbers. तुम्हाला दोन्ही नंबर काढायचे. म्हणून इथे लिहायचं फर्स्ट नंबर ज्याला मी x कन्सिडर केलं होतं त्याचा आन्सर 10, and सेकंड नंबर ज्याला मी x plus 2 कन्सिडर केले, म्हणजे 10 plus 2 होणार ना. आता x ची व्हॅल्यू 10 आली. 10 plus 2 म्हणजे किती बोला 12. इट मीन्स दॅट दोज इवन नंबर्स आर 10 and 12. ते दोन नंबर 10 आणि 12 आहेत. इथं काय लिहिणार बोला, ती पहिली संख्या ती दुसरी संख्या आणि त्या समसंख्या अनुक्रमे 10 व 12 आहेत. समसंख्या अनुक्रमे 10 व 12 आहेत. लक्षात येते. अनेक मुलांना पडलेला प्रश्न की माझं आलेलं उत्तर कशावरून बरोबर आहे. बघा कंडिशन काय सांगत होती, तुमची जी दोन आन्सर आली त्याचा स्क्वेअर करा. 10 चा स्क्वेअर 100, 12 चा स्क्वेअर 144. याचे ऍडिशन करा. करा बरं ऍडिशन किती आली बघा 244. आले का आपलं आन्सर 244. दॅट्स ऑल. सो दिस आन्सर इज करेक्ट. राईट डाउन. Mr. Madhusudan is a farmer and he has orange garden.
मिस्टर मधुसूदन यांच्याकडे संत्र्याची एक बाग आहे आणि त्यांनी अशी झाडं लावले उभ्या रांगेमध्ये, आडव्या रांगेमध्ये वगैरे वगैरे. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, देअर आर 150 ऑरेंज ट्रीज, 150 ऑरेंज ट्रीज आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. दॅन शब्दानंतर कोणता शब्द आलाय? कॉलम. मग त्याला आपण एक्स मानूया. त्यांचं म्हणणं असं आहे की रो मधल्या झाडांची संख्या ही कॉलम मधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने जास्त आहे. तर सांगा प्रत्येक प्रकारात किती झाडं आहेत, म्हणजे कॉलम मध्ये किती आणि रो मध्ये किती. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एका लाईन मध्ये मी 10 मुलं बसवली. किती? 10. आणि वर्गात माझ्या अशा 5 लाईनी आहेत. 1 2 3 4 5. बोला टोटल वर्गाचा पट किती आहे? 50. कसं काय केलं? नंबर ऑफ कॉलमला नंबर ऑफ रोज ने मल्टिप्लाय केलं की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मिळतं. त्याच पद्धतीने ह्या गणितामध्ये बघा आता मी काय करतोय. लेट नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज इक्वल टू एक्स. मराठीमध्ये पेक्षा नावाचा शब्द कोणाला चिकटलाय बघा? उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा. मग इथं ते वाक्य लिहायचं असतं उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती मानली? बोला एक्स. पुढं नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम ईच रो. ते काय म्हणतात बघा, रो मध्ये 5 झाडं जास्त आहेत म्हणजे इथं काय येणार? बोला एक्स प्लस 5. 5 वाढवली. खाली आडव्या रांगेतील झाडांची संख्या बोला किती आली? एक्स प्लस 5. आता त्यांचं म्हणणं असं आहे की टोटल ट्रीज किती आहेत तिथं, एकूण झाडं किती आहेत? 150. मी आता बोलता सांगितलं टोटल ट्रीज काढत असताना रो आणि कॉलमचं मल्टिप्लिकेशन करा. म्हणून इथं लिहायचं बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार. बोला कॉलम मध्ये झाडं किती? एक्स. रो मध्ये झाडं किती? एक्स प्लस 5. यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 150. टू बी कंटिन्यू. एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. पटपट बोला. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स 5x. हा प्लस 150 अलीकडे आल्यावर काय होणार? मायनस 150 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? बघा आता मला सांगा मल्टिप्लिकेशन 150 आलं पाहिजे आणि डिफरन्स फक्त 5 चा असला पाहिजे. याचे फॅक्टर पडतात 15 10 जा 15 10 150. प्लस मायनसला चिन्ह प्लस मायनसच असतं. आलेले फॅक्टर या मधल्या बद्दल लिहा. बोला पटपट. एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. 2 चं ग्रुपिंग केलं. घ्या कॉमन. बोला इथं कॉमन घेतला. x ब्रॅकेट मध्ये काय राहणार? x प्लस 15 मायनस या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 10. हाच ब्रॅकेट पलीकडे x प्लस 15 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आले ते लिहून घ्या. इन अनदर ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू 0. सेपरेट करा ब्रॅकेट. x प्लस 15 इज इक्वल टू 0. इन अनदर ब्रॅकेट x मायनस 10 इज इक्वल टू 0. इकडे मायनस 15 होऊन जाईल. झाडं कधीही निगेटिव्ह नसतात. आपण number of trees can't be considered as negative, so this value is unacceptable, means अग्राह्य. So what is your final answer? X is equal to 10 and write down these 2 sentences at the below. How? Number of trees in each column. प्रत्येक आडव्या ओळीतील झाडं 10. खाली दुसरं वाक्य नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो एक्स प्लस किती?
बोला 5. इट मीन्स 10 प्लस 5 दॅट मीन्स 50. संपलं. मराठीवाल्यांनी हेच 2 वाक्य पलीकडे लिहायची. कशावरून माझं एक्झाम्पल बरोबर आहे मला सांगा. एका लाईनीत 10 झाडं, अशा किती लाईनी चालल्यात? 15. 15 10 150. आलं का आपलं बरोबर? बघा एकूण झाडं 150 होती. समजलं असेल गणित तर लिहून टाका पटकन. चला वरा 4th एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करूया. त्यांनी काय म्हणलेलं आहे पहा. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. ओल्डर म्हणजे मोठा, बरोबर आहे. दॅन शब्दानंतर कोण आलंय बघा. दॅन हा शब्द येत आहे. त्यानंतर कोण आलंय? किशोर. मग त्याला एक्स मानायचं. म्हणून आपण लिहूया एज ऑफ किशोर इज इक्वल टू एक्स इयर्स. आणि विवेक हा त्याच्यापेक्षा मोठा आहे ना, म्हणजे एज ऑफ विवेक किती वर्षांनी मोठा आहे? 5. म्हणजे एक्स प्लस 5 इयर्स. किशोरचे वय एक्स वर्ष. विवेकचे वय एक्स प्लस 5 वर्ष. पुढे चला. बाय गिवन कंडिशन चल ते पण लिहूया. रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस. रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त. तुम्हाला जर मी विचारलं की 6 चा रेसिप्रोकल किती असतो, तुम्ही पटकन म्हणायचं नंबर उलटा करायचा 1/6. 5 चा रेसिप्रोकल किती असतो? 1/5. मग त्या पद्धतीने या 2 नंबरचे रेसिप्रोकल काय होणार बोला. पहिल्याचा होणार 1/x अँड दुसऱ्याचा याचा उलटा करा 1/x प्लस 5. याला म्हणतात रेसिप्रोकल दिलेला नंबर उलटा करणे. मराठीमध्ये लिहायचं त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्त. x/x आणि 1/x+5. पुढे म्हणतात ते दोघांची काय करा? ऍडिशन करा. हे बघा इथे लिहिले सम. सम म्हणजे काय? बेरीज. या दोन्ही नंबरची जर बेरीज केली तर ती तुमची 1/6 येते. म्हणून त्याला लिहायचं बाय गिवन कंडिशन 1/x प्लस 1/x+5. दोन्ही नंबरची ऍडिशन 1/6. आता नीट बघा मी काय करतोय. क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने अलीकडे मल्टिप्लाय करा. x प्लस 5 1 जा x+5 प्लस x 1 जा x. याने इकडे मल्टिप्लाय केलं, याने पलीकडे मल्टिप्लाय केलं. हे झाल्यावर खाली या दोघांचं पुन्हा मल्टिप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे खाली काय होणार बोला. x × x+5. पलीकडे काय शिल्लक आहे बाळांनो? 1/6. टू बी कंटिन्यू. सांगा x प्लस x वर आलं 2x+5. खाली मात्र मल्टिप्लिकेशन होणार x × x x². 5 × x 5x. या दोघांतला फरक कळला का? वरती ऍडिशन केली, खाली मल्टिप्लिकेशन केलं. पलीकडे आलं 1/6. टू बी कंटिन्यू. बोला 6 ने इकडे मल्टिप्लाय करा. 6 × 2x+5 इज इक्वल टू 1 ने पलीकडे मल्टिप्लाय करा 1 × x² + 5x. 6 2 जा 12x. 6 5 जा 30. पलीकडे 1 ने मल्टिप्लाय केलं काहीच होत नाही. बघा आता क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला व्यवस्थित तयार करायचे. पहिला ऑप्शन याला अलीकडे घेऊन या, किंवा दुसरा ऑप्शन हाय दिलेले नंबरच पलीकडे टाका. मी हे नंबर पलीकडे टाकतो. माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. सुरू. बोला x² + 5x. हा +12 पलीकडे गेल्यावर काय होणार बोला. -12. हा +30 पलीकडे गेल्यावर -30 इज इक्वल टू 0. या दोघांचं सबट्रॅक्शन करा. x² - 7x - 30 इज इक्वल टू 0. आताशी क्वाड्रेटिक इक्वेशन बनलं. आता 30 चे असे फॅक्टर पाडा की डिफरन्स 7 चा असला पाहिजे. 10 3 जा 30 मायनस काय होणार? मायनस प्लस. आलेले फॅक्टर मधल्या बद्दल लिहा. म्हणजे गणित असं झालं बोला
एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. तुम्हाला मी शिकवलंय हे फॅक्टर मधल्या बद्दल लिहायचे. दोन दोनचं ग्रुपिंग बोला. x कॉमन x मायनस 10 3 हाच ब्रॅकेट पलीकडे x मायनस 10 इज इक्वल टू 0. अलीकडे जागा आहे म्हणून मी इकडे गणित सोडवतो. बोला दोन्ही पैकी एक ब्रॅकेट काय आलेला आहे सेम x प्लस 10 सॉरी x minus 10 in another bracket x plus 3 is equal to 0. Separating the 0, x minus 10 is equal to 0, x plus 3 is equal to 0. So x is equal to minus 3. This value is unacceptable. कारण h कधी निगेटिव्ह नसतं. मग फायनल आन्सर काय आलं बोला x is equal to 10. खाली हे दोन सेंटेन्स परत लिहा. एज ऑफ किशोर आणि एज ऑफ विवेकचे. म्हणजे सांगा आन्सर कसं होईल. एज ऑफ किशोर ज्याला आम्ही एक्स मानलं होतं तो किशोर 10 वर्षाचा आहे आणि एज ऑफ विवेक x प्लस 5 मीन्स 10 प्लस 5 मीन्स 15 इयर्सचा आहे. दॅट्स ऑल. मराठीवाल्यांनी किशोरचे वय आणि विवेकचे वय लिहून टाका. गणित समजलंय. पहिल्यांदा हे बघा हे लिहून घ्या. हे झाल्यानंतर दिलेल्या अटीनुसार हे कंप्लीट करा सगळं. हे झाल्यानंतर हे लिहून कंप्लीट आन्सर लिहून टाका. उरका